बरेचदा आपण समाजात पाहतो की आई-वडील दोन मुलांमध्ये पराकोटीचा भेदभाव करतात. किंबहुना जो मुलगा त्यांना त्रास देतो, त्यांची निंदा करतो, त्यांना पैशाने लुबाडतो, अशाच मुलाला ते आपलं सगळं प्रेम, अटेन्शन आणि संपत्ती देतात. आणि जो दुसरा मुलगा चांगला असतो, सज्जन असतो, त्याला मात्र ते झिडकारतात, त्याचा धिक्कार करतात. तर माणसं अशी का वागतात? ह्याच्या पाठी 3 कारणं असतात. पहिलं, आई-वडील असले म्हणून काय झालं? त्यांची निर्णय क्षमता ही मुळातच विकसित झालेली नसते. दुसरं, जरी ते हुशार आणि बुद्धिमान असले, तरी त्यांच्या डोळ्यावर मायेची अशी काही झापडं असतात, की त्यांची नीर-क्षीर विवेकबुद्धीच भ्रष्ट झालेली असते. म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट हे ते ठरवू शकत नाही. इतकी त्यांची निरक्षीर बुद्धी भ्रष्ट झालेली असते. आणि तिसरं आणि महत्त्वाचं, चुकीच्या व्यक्तीची निवड केल्यामुळे त्यांचं म्हातारपण किंवा त्यांचं वार्धक्य हे अतिशय हालअपेष्टेत आणि हलाखीचं जाणार हे ठरलेलंच असतं. आणि हे त्यांचं स्वतःचं प्राक्तन त्यांनी त्यांच्या हाताने लिहिलेलं असतं. धन्यवाद.